आपण समालोचक कक्षामध्ये पाठवायचे आहेत। दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आपण त्वरित समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे। कुठलाही वेळ खर्च करायचा नाही ही विनंती करतोय पुन्हा एकदा दोन्ही संघांना, कारण की आपल्याला तब्बल 2 मॅचेस एक्स्ट्रा खेळवायच्या आहेत आजच्या दिवसामध्ये। आज 10 संघ खेळले आणि नक्कीच 10 संघांमध्ये आपण जर पाहिले तर कुठले तरी 2 संघ मला असं वाटते नंबरपत्र होणार आहेत। तर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे पूर्णपणे शिल्पकार, या स्पर्धेचे नक्कीच एक आयोजक संयोजक आपण जर पाहिले तर सर्व नक्कीच सोनार सिद्ध करंडक चे सर्व मंडळ आपण जर पाहिलं, हा जो मंडळ आहे ग्रामस्थ मंडळ याने पहिल्यांदाच नक्कीच वर्ष पहिले आहे एक उंच भरारी घेतली, एक मोठं आयोजन केलंय आणि या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो आणि ते एक मोठा हात आपण जर पाहिला तर आपल्या सर्वांचे लाडके नक्कीच माननीय श्री विनोद भाऊ पाशीलकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोहा तालुका यांच्या वतीने जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 51,000चं जे पारितोषिक आहे ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला आलेलं आहे आणि ते चषक आहे आपण पाहतोय हा जलालचा चषक सर्व प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळते। ज्या सर्व खेळाडूंना आतुरता आहे या चषकाची आणि हा चषक आपण जर पाहिला तर सुवर्ण सचिन रटाटे यांच्याकडून आपण पाहतोय हा चषक आपणास आलेला आहे। त्यांचं सुद्धा सोनार सिद्ध करंडक 2021 तर्फे सहर्ष स्वागत आणि खूप खूप धन्यवाद। आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग आलेला आहे, प्रेक्षक वर्गांचं सुद्धा सोनार सिद्ध करंडक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत आणि आपण जातोय थेट मैदानाकडे। गोलंदाजी मार्फत गोलंदाज भास्कर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षट घेऊन स्ट्राइकला अनिरुद्ध, नॉन स्ट्राइकला वैभव, पहिला चेंडू गोल्डन स्पॉट टप्पा पडलाय, चेंडूने थोडी गती कमी घेतली, एसटी रक्षकाचा वेध घेतला, निर्धाव चेंडूची संगता, या चेंडूची रणनीती समजत नाहीये, फलंदाजाला नक्कीच अनिरुद्धला आणि चेंडू गेला निर्धाव। 3 षटकांचा होणारा हा सामना भव्य दिव्य ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच टॉप 4 मध्ये प्रवेश करायचा असेल तर मोठा विजय प्राप्त करावाच लागेल। खोलडप्याचा चेंडू उत्ता कार्पेटच्या शाने खेळण्याचा प्रयत्न आपण मध्ये काऊकॉर्नरच्या दिशेने बंडी पाडील, चेंडू खाली येतोय, सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी झाली आहे। आपण पाहिलं तर वैभवने मानस केलं होतं, दुसऱ्या धावेचा धाडस करता आला नाहीये, तत्पूर्वी 1 आणि 1च धाव मात्र घेतली जाते। एक धावेने श्री गणेशा अकाउंट ओपन, खातं गोललं जाते ते आपण पाहिलं तर एक्सेल संघाचं धावसंख्या वर्ल्ड कप वरती 1 नक्कीच 2 चेंडू झालेत, बिनबाद 1 अशी धावसंख्या। स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकला एक लेफ्ट हँड बॅट्समन डावकुरा फलंदाज आपण पाहतोय वैभव, स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळेल वैभव एक घणाकधी फलंदाज आहे, एक डावकुरा फलंदाज वैभवने आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये सुरेख कामगिरी केली होती, मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता। तर आता सुद्धा वैभवला एक निर्णायक खेळी करावी लागेल, एक आपल्या संघासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, कारण की 3 षटकांचा होणारा हा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये आतापर्यंत जरी आपण पाहिलं तरी या खेळपट्टीवरती जो संघ प्रथम फलंदाजी करतोय तोच संघ इथे विजय घोषणा करतोय। तसं काहीतरी समीकरण आता पाहायला मिळेल का, कारण की तेवढाच ताकदीचा समोर सुद्धा संघ आहे। आपण जर पाहिलं तर रोहाडे संघ सुद्धा तेवढाच मातब्बर, वैभव सानप आपण पाहतोय, बंडी पाटील बॅटची कडा घेतली की काय, नक्कीच आत्मविश्वास सुद्धा जास्त आहे, उत्साह सुद्धा जास्त आहे। फलंदाज बाद, पहिला हादरा, पहिला धक्का, वैभव back to the pavilion. Come on DJ. धन्यवाद डीजे। नक्कीच आपण पाहतोय बॅटची कडा घेतली, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, आपली कामगिरी चोख पार पाडली। यष्टीरक्षकाने फलंदाज बाद झाला, एक धडाकेबाज फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये एक घणाकधी फलंदाज, एक हार्ड हिटर आपण पाहतोय मैदानामध्ये पदार्पण करतोय, तो विकी पाडगे। विकी पाडगे एक धडाकेबाज फलंदाज, एक नामवंत फलंदाज विकी पाडगे मैदानामध्ये तैनात। मागच्या मॅच मध्ये आपला वैयक्तिक अकाउंट 6 धाव्याने खोलणारा असा हा फलंदाज विकी आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइकला आलाय। गोलंदाजी मार्फत भास्कर, सुरेख गोलंदाजी आतापर्यंत, लोअर फुल टॉस, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, विकी पाडगे ने कबूल किया ये छक्का। कम ऑन डीजे।
धन्यवाद डीजे महेश. आपण पाहतोय डीजे महेश पूर्णपणे मनोरंजन केलं जातोय. सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं प्रोत्साहन एक उत्साह दिला जातोय. तर आपल्या डीजे मार्फत आपण पाहतोय एक सुमधुर गाणी लगावले जात आहेत. तर धन्यवाद डीजे महेशचं सुद्धा. 4 चेंडू धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होत आहे इथे मात्र विकीला चेंडूची रणनीती समजले. आपण पाहिलं तर एक बॅटची कडा घेतली. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. एसटी रक्षकाने आपली कामगिरी चोख पार पाडली आणि धावसंख्या आपण पाहिलं तर स्थिर असणार आहे. धावसंख्या धावफळकावरती 7 धावा. षटकातील शेवटचं आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. पहिलं षटक प्रगतीपदावरती आपण पाहतोय. आपण पाहतोय लॉंग ऑन जयशन खेळून काढलेला चेंडू. एक धाव. आपण पाहतोय नक्कीच मराठा वॉरियर संघाचे एक चाहते गंधराज 11 संघाचे एक टीम ओनर नक्कीच सुमितजी वाडकर यांच्याकडून विकी पाडकेसाठी आपण पाहतोय षटकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सुमितजी वाडकर यांच्याकडून आपण पाहतोय षटकाराच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक विकी पाडकेला. तर नक्कीच विकी षटकारांची हॅट्रिक लगावली जाणार का? पहिल्या षटकाची सांगता झाली. 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या तर आता या पुढच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. बनवायच्याच आहेत कारण की समोर वैभव सानपाय लेफ्ट हँड बॅट्समन त्याला साथ दिल्यानंतर आपण पाहिलं तर बंडी पाडील बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच किताब पटकावलेला असा हा खेळाडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली. भास्कर काही चुकणार नाहीये. विकी पाडगे बॅक टू द पव्हलियन. विकीच्या स्वरूपामध्ये दुसरा हादरा एक्सल संघाला. कम ऑन डीजे महेश. इथे मात्र आपण पाहतो एक तडाखेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋषिकेश साळवी. ऋषिकेश साळवी एक धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये पदार्पण करतोय. विकी पाडगे सारखा एक धडाकेबाज फलंदाज बाद झाला. विकीला सुवर्ण संधी होती हॅट्रिक लगावण्याची आणि नक्कीच आपण पाहतोय हॅट्रिक लगावली असेल तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं सुमितजी वाडकर यांच्याकडून आणि नक्कीच ते हॅट्रिक सुद्धा उगले. धावा सुद्धा आल्या नाही आणि आपण पाहतोय स्वस्तात बाद झाला तो म्हणजे विकी पाडगे. एक षटकार लगावलं होतं. मी म्हटलं होतं विकीने आतापर्यंत आपलं वैयक्तिक खातं 6 धाव्यानेच खोललं होतं आणि खोललं सुद्धा. नक्कीच आता मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 8 धावा 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. एक्सल संघाची षटकातील दुसरं चेंडू गोलंदाजी मार फॉर विजय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. व्हेरिएशन गतीमध्ये परिवर्तन. चेंडू टप्पा पडलाय. थोडा स्लो झाला. यष्टीरक्षक भास्करचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची सांगता तिथे मात्र केली जाते. धावसंख्या स्थिर आहे. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलात तर अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडू येणं बाकी असणार. अनिरुद्धला मात्र धावा बनवाव्या लागतील. सलामी लावलेला फलंदाज आहे. मोठा फटका लगावला गेलाय. नक्कीच हा फटका यशस्वी ठरेल यात मात्र काही शंका नाहीये. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फटकेबाजी मी म्हटलं होतं. अनिरुद्धला एक आक्रमक पवित्र घ्यावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. बनवल्यात तर बनवण्यात यशस्वी सुद्धा ठरलाय. इथे आपण पाहतोय षटकार लगावला गेलाय तर अजूनही या षटकातील तब्बल 3 चेंडू बाकी असणार आहेत. विजय गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय विजय एक नामवंत गोलंदाज आहे. विजयला माहिती आहे कशा प्रकारे धावा रोखायच्यात. रोखण्यात आतापर्यंत यश आलं होतं पण तिसऱ्या चेंडूवरती का होईना म्हणून आपण एक थोडी लाईन आणि लेंथ भटकला. पुन्हा एकदा देखना स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दूसरा षटकार. कम ऑन डीजे.
सुरेख फटकेबाजी केली जाते. ज्या फटक्यांची आशा होती, ज्या फटक्यांसाठी आपण बघतोय या फलंदाजाला मैदानामध्ये पाठवलं होतं, ते फटके मात्र आता यायला सुरुवात झाली आहे. थोडं लेट का होईना, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये, कारण की यानंतर अजून एक षटक आहे. तर आपण म्हणूया सुरुवात चांगली झाली आहे एक्सेल संघाची. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत, तर हॅट्रिक होणार का या स्पर्धेमध्ये? पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक. फलंदाज नक्कीच आपण पाहतो साठी यॉर्कर ब्रह्मास्त्राचा मात्र इथे उपयोग केला जातोय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्यांना देतोय. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. या दोन्ही फलंदाजांना एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं, षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय एक नवीन फलंदाज ऋषिकेशने आपला अजूनही वैयक्तिक अकाउंट ओपन केलं नाहीये. कुरडपाचा चेंडू बॅटची कडा घेतली होती, चेंडू काढली. आपण पाहतो क्षेत्ररक्षक नाहीये. धावा किती घेतल्या जातील? एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाते. एक धावेवरती समाधान मानलंय या दोन्ही खेळाडूंनी. ऋषिकेशने मात्र स्ट्राईक आपल्या हातामध्ये धरली आहे असं म्हणूया आपण. आणि अजूनही आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम षटक येणं बाकी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. 11ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे. ती जर आपण पाहिलं तर एक्सेल संघाने 11ची सरासरी राखली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक येणं अजूनही बाकी असणार आहे. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच एक निर्णायक गोलंदाजी केली होती. आपण पाहतोय अभिदीन धनसे सर. आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत येतात. पंचांच्या डाववेस्टीने गोलंदाजी केली जाईल. एक फिरकी गोलंदाजी, एक जादुई गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत 2 मॅच मध्ये. आपण पाहिलं तर पूर्णपणे धावा रोखल्या होत्या, यशस्वी ठरले होते असं म्हणूया. पण आता इथे धावा रोखणं महत्वाचं आहे, कारण की आपण पाहतोय ही मॅच जो संघ विजयी होईल तो सरळ आपण पाहतोय राडीडाय संघासमोर भिडण्यासाठी जाणार आहे. क्वालिफायची मॅच होईल. त्यानंतर सेमी फायनल. श्री काळ भैरव निळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॅटची कडा, चेंडू खाली. सागर काही चूक करणार नाही. एक सोपं सरळ साधं झेल पकडलं जाते. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती यशस्वीरित्या धनसे सर. आपण बघतोय एक धडाकेबाज फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अल्पेश दळवी. अल्पेश दळवी एक घणागती फलंदाज आपण बघतोय या मैदानामध्ये. नक्कीच अल्पेश मात्र आपण बघतोय नॉन स्ट्राईकला असणार आहे. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर अनिरुद्ध एक धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. तर अनिरुद्धला पुढच्या 5 चेंडूचा समाचार घ्यावा लागणार आहे. आपण पाहतोय माननीय श्री शिगवण साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं बसण्याची व्यवस्था केली आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न होता, थोडं कठीण होतं, सोपं झाला होता. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर थोडं कचड क्षेत्ररक्षण. त्यानंतर म्हणूया आपण बंडी पाटील. पण किती काही झालं तरी आपल्या संघासाठी आपण पाहतोय 2 धावा का होईना रोखल्या गेल्यात. कदाचित जर हा चेंडू हाताला टच झाला नसता तर या 4 धावा देऊन गेला असता नक्कीच एक्सेल संघाला. पण तसं घडलं नाहीये. जर तर हा खेळाचा भाग नाहीये. आणि आपण जर पाहिलं तर इथे यशस्वी ठरलाय बंडी पाटील. या 2च धावा मिळतील त्या नक्कीच एक्सेल संघाला. पुन्हा एकदा षटविरोधीचा चेंडू बिग हिट. नक्कीच यशस्वी फटका. या फटक्यावरती मिळतील त्या 6 धावा. सुरेख फटकेबाजी. नक्कीच फलंदाज अनिरुद्ध. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू बाकी असणार आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे 3 स्टिंगच्या बाहेर. आपण पाहिलं तर तिन्ही स्टंप सोडून पूर्णपणे फलंदाजाचा ऑफसाइडला निघाला होता. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. प्रयत्न फसला, प्रयत्न फसवला. गोलंदाज धनसे सर यशस्वी. शेवट आपण षटकातील अजून 2 चेंडू बाकी. यॉर्करसाठी यॉर्कर तेवढाच ताकदीचा मोठा फटका.
या फटक्यावरती मिळतील त्या 4 धावा. देखना स्ट्रोक फलंदाज अनिरुद्ध कडून. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. 34. 3 लॉस ऑन द बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू आणि आपण बघतोय तब्बल 3 गडी बाद झाले. इसल संघाचे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अल्पेशने एक धावेचं मानस केलं होतं. धाडस करता येत नाहीये. विकेट्स महत्वाच्या आहेत या स्पर्धेमध्ये, कारण की शेवटच्या क्षणापर्यंत जर मॅच गेली तर प्रथम विकेटचा विचार केला जातोय, त्यानंतर टॉस कडे लक्ष दिलं जाईल. जर विकेट सेम असतील तर आपण पाहिलं तर याच्या आधी जी मॅच आपण पाहिली युनिकिम वर्सेस रोहाडा आहे, त्याच्यामध्ये नक्कीच ती मॅच एक निर्णायक झाली. तशाच पद्धतीचं समीकरण आता सुद्धा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच या 3 षटकांमध्ये काय घडेल हे काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मी नक्कीच जातोय आमच्या नक्कीच साधी समालोचक सरांकडे. धन्यवाद. शुक्रिया डीजे, शुक्रिया। क्रिकेट पर प्यार करने वाले और रोहा के सोनार सिद्ध करंडक 2021 के युवा आयोजनकर्ताओं पर जिन्होंने प्यार किया है, उन तमाम क्रिकेट प्रेमियों का बहुत बहुत अभिनंदन भी है और बहुत बहुत स्वागत भी है। अब डिसाइडर मुकाबले खेले जा रहे हैं इस पिच पर। रोहा डाई बनाम एक्सल 11 के बीच अब जो जारी मुकाबला है, पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 18 गेंदों पर मात्र 34 रन बनाए हैं और 35 रनों का टारगेट सेट किया है रोहा डाई 11 के सामने। आज सुधागढ़ सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडल सुधागढ़ के अध्यक्ष मंगेश भाई चौहान परली, इनका भी आज जन्मदिन है। उनको जन्मदिन की शुभकामनाएं और आने वाले एसपीएल के लिए भी उनको शुभकामनाएं आती हुई। बल्लेबाजी की अगर हम बात करें तो पहले बल्लेबाज अनिरुद्ध ने बनाए 26 रन और उनको लगातार ज्यादा साथ नहीं मिला, फिर भी विकी पाटिल का अच्छा साथ उन्होंने निभाया। विकी पाटिल ने 7 रन बनाए, एक छक्का उसमें शामिल था और इसी वजह से निर्धारित 18 गेंदों पर 11.33 के करंट रन रेट के साथ 34 रन बनाए हैं और 35 रनों का टारगेट अब सेट किया है रोहा डाई 11 के सामने। प्रारंभिक जोड़ी रोहा डाई 11 की ओर से अब मैदान पर उतरती हुई और एक्सल टीम को अब निवेदन होगा कि आप जल्द से जल्द फील्डिंग सजाइए। सोनार सिद्ध करंडक 2021 पहली इनामी राशि 51,000, दूसरी इनामी राशि 25,000, तीसरी और चौथी इनामी राशि 15,000। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए एक स्पोर्ट्स साइकिल और हर एक मुकाबले के लिए मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द डे के लिए अच्छी इनाम और क्वालिफाई होने वाली टीम के लिए 12-12 टी शर्ट्स। तो सब कुछ यही है, कहीं मत जाइए, देखते रहिए आपका पसंदीदा क्रिकेट शो सोनार सिद्ध करंडक 2021-21। और क्या कमाल जनवरी का ये अंतिम सप्ताह, आज जनवरी का अंतिम दिन है 31 जनवरी 2021। कोरोना का लॉकडाउन 18 मार्च से शुरू हुआ और लगातार 3-4 महीने लोग घर में कैद रहे, बंद रहे और कहीं ना कहीं वही से शुरुआत हुई लॉकडाउन गपशप की। और कई कमेंटेटर्स ने फील्डिंग सजाइए प्लीज, डोंट वेस्ट टाइम प्लीज। कमेंटेटर ने कई नामचीन खिलाड़ियों की मुलाकातें ली और क्रिकेट को एक नया आयाम अब मिलता हुआ सोनार सिद्ध करंडक 2021 के माध्यम से। मैच ऑन, दूसरी इनिंग का खेल शुरू। भास्कर और वैभव सानप तैयार। अब गेंदबाजी मार्ग पर भी वैभव, ये भी गेंदबाज आई थिंक लेफ्टी गेंदबाज है।
काफी अच्छी हाइट के साथ गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी जर्सी में नजर आ रहे हैं। जो इनर्स पहनकर आजकल लोग खेलते हैं क्योंकि उनको पता है कि काफी कड़ी धूप होती है, उसी वजह से उनका रंग सावला पड़ सकता है। लेकिन वीव रिचर्ड्स सावले रंग के नहीं, काले रंग के थे, लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप के 8वें स्टंप्स की गेंद को भी मिड विकेट के पार मारने की क्षमता वो रखते थे। उतना बाहुबल था। क्या इन खिलाड़ियों में बाहुबल है? स्ट्राइकर एंड पर भास्कर दाहिने हाथ से वो शुरुआत करेंगे। लेफ्टी बैट्स गेंदबाज आक्रमण के लिए बाएं हाथ से राउंड विकेट। पहली गेंद ओवर पिच आउटसाइड द ऑफ स्टंप। आउटसाइड द ऑफ स्टंप को अनिश्चितताओं का गलियारा कहा जाता है रुपेश सर, क्योंकि आप अगर बल्ला चलाते हैं तो चौका भी पाते हैं और अगर एज लगती है तो आपका विकेट भी जा सकता है। ऐसी गेंदबाजी आमतौर पर होती है टेस्ट क्रिकेट में। आउटसाइड द ऑफ स्टंप रखते हैं। ग्लेन मैकग्रा ने कई बार सचिन तेंदुलकर को ऐसी गेंदें फेंककर आउट किया था, लेकिन सचिन तेंदुलकर कहां मानने वाले थे। बढ़िया शॉट, जवाब दिया। ये देखिए, एक सुनार की तो एक भी लोहार की। पहली गेंद पर चकाया था बल्लेबाज भास्कर को, लेकिन दूसरी गेंद पर 6 रन लॉन्ग ऑफ के ऊपर से। डीजे थैंक यू। तमाम अतिथिगण यहां पर आए हैं, उनके मार्गदर्शन में ये मुकाबले हो रहे हैं। और कमाल का ये पैक शॉट लॉन्ग ऑफ पर, क्या आप जवाब देंगे गेंदबाज वैभव? बैकफुट पर गए, स्क्वायर ऑफ द विकेट, स्क्वायर कट गुंडप्पा विश्वनाथ स्टाइल। एक टिप्पा गेंद मैदान के बाहर, स्वीपर कवर और बैकवर्ड पॉइंट पर ये 4 रन। डीजे थैंक यू डीजे। पहली गेंद पर कोई रन नहीं आया, लेकिन दूसरे ही गेंद से अपने गियर को 5वें गियर में डालते हुए बल्लेबाज भास्कर, जिन्होंने 3 गेंदों का सामना किया है, 10 रन पर वो खेल रहे हैं। 333 का स्ट्राइक रेट। अब गेंदें बची है 15 और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। एक फर्स्ट स्लिप, एक पॉइंट, एक मिड ऑफ, एक स्वीपर कवर पर एक खिलाड़ी तैनात। फुल टॉस, अरे इसीलिए हम रुके थे माइक पर, क्योंकि हमें पता था कि कॉलिंग बहुत ही जरूरी है। गेंदबाज बोल रहा था कैच है, कैच है, कैच है। यही कॉम्बॉक्स से जानना चाहिए कि कब आपको रुकना है। अभिषेक, गेंद हवा में थी, 2 खिलाड़ी थे और दायरा बड़ा था। मिड विकेट के खिलाड़ी का नाम, इस खिलाड़ी का नाम ऋषिकेश साल्वी ने कमाल का एफर्ट लगाया, लेकिन कॉलिंग कहीं ना कहीं गलत हुई। कॉल अच्छा होना चाहिए। माँ का कॉल बेटे को ही जाना चाहिए, बेटे का कॉल बाबा को ही जाना चाहिए। गलत जगह जाता है कॉलिंग तो जिंदगी बर्बाद। इस दोहरे रन के साथ स्कोर 12 पर। ये अच्छी वापसी की है गेंदबाज ने। कहीं ना कहीं गेंदबाज नाराज रहेंगे, क्योंकि एक सेट बल्लेबाज को बिल्कुल आउट किया था। हालांकि जितनी देर हवा में गेंद थी, उसकी सांसें भी गले में अटकी हुई थी बल्लेबाजी करने वाले भास्कर की, लेकिन एक भास्कर यानी कि सूर्य भगवान अपने घर की ओर जा रहा है, लेकिन एक भास्कर अब मैदान पर उदयमान होता हुआ। 12 रन स्कोर बोर्ड पर। आखिरी गेंद इस ओवर की। ये देखिए, काला ड्रोन मैदान के ऊपर नजर आता हुआ। अब 2 काले ड्रोन हो चुके हैं। ये पंछी है दोस्तों, ज्यादा पटाखे जलाते हैं तो पंछी कहीं ना कहीं भाग जाते हैं। अगर 10-15 सालों के बाद रुपेश आपके बच्चे होंगे तो उनको चिड़िया और कौवे की सिर्फ कहानी ही आपको सुनानी पड़ेगी। तोता मैने की कहानी ये तो पुरानी हो गई है। आखिरी गेंद, वाह भाई वाह, ये भी हवा में। अब नहीं गलती, और गलती की कोई गुंजाइश नहीं। और इसी के साथ खिलाड़ी का नाम विकी पाड़गे ने कोई गलती नहीं की। कैच बाय विकी, बोल बाय वैभव, और भास्कर ने बनाए 12 रन और पहला विकेट मैदान से बाहर जाता हुआ 12 रनों पर बल्लेबाजी करने वाली टीम रोहा डाई 11 का। डीजे
थैंक यू डीजे। हाँ बस बस बस, लैला सनी लियोन को अब नाचने के लिए उत्साहित कर रहे हैं। 12 गेंदे 23 रन, 12 चेंडू 23 धावा। लैला और लैला, हमारे डीजे मास्टर का निक नेम क्या है? हाँ भुरिया। अरे बाप रे, भुरिया तो सुबह सुबह सन ग्लासेस पहन कर ही घर से निकलते, सोते वक्त भी सन ग्लासेस पहनते, ये उनकी पहचान है दोस्तों, भुरिया, डीजे भुरिया। 12 गेंदे 23 रनों की जरूरत है, 12 चेंडू 23 धावांची गरज असताना आपण पाहतोय सामना रंगतदार अवस्थेकडे। रोहाडा 11 बनाम एक्सेल 11 के बीच ये डिसाइडर मुकाबला। 34 रन बनाए थे, 35 रनों का टारगेट सेट किया था। 12 रन अब तो आ चुके हैं पहले ओवर में। 12 गेंदों का खेल शेष है रुपेश सर, और 23 रनों की अब भी जरूरत है। विकी पाड़गे एक नया और बुलंद नाम रोहा तहसील का। बंटी पाटिल, एक बंटी बद्री के, एक है हमारे बंटी खालापुर के। लेफ्टी बैट्समैन है या राइटी बैट्समैन है, ये तो ऐसा लग रहा है कि लेफ्टी है, क्योंकि 3 खिलाड़ी दायरे के बाहर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर, एक डीप स्क्वायर लेग, एक थोड़ा सा वाइडिश रखा है मिड विकेट को, एक काउ कॉर्नर और एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक शॉर्ट कवर, एक पॉइंट। थोड़ा सा स्पीड अप कीजिए प्लीज, और 2 मुकाबले हमें खेलने भी हैं। अंपायर को भी घर जाना है, मुझे भी घर ही जाना है। पहली गेंद राउंड विकेट, बॉलर बैक ड्राइव, कारपेट को चीरती हुई गेंद, एक टिप्पा गेंद लॉन्ग ऑन पर, बढ़िया फील्ड और एक ही रन। इक्के दुक्के से अब कुछ नहीं होगा, बड़े पटाखों की जरूरत है, जरूरत है, जरूरत है, जरूरत है 1-2 बड़े शॉट्स की, जो रोहा डाई को ऐसा चमकाए कि उसके पीछे गार्नियर की वो डाई भी फीकी पड़ जाए। सिंगल आता हुआ, सिंगल के साथ स्कोर 13 पर, 13 ऑन बोर्ड। ज्यादा वक्त ले रहे हैं फील्डिंग सेटअप करने में, हालांकि आपको पता होना चाहिए कि ये मुकाबला मात्र 15 ही मिनटों में एक इनिंग खत्म होनी चाहिए। अब दाहिने हाथ से ओवर द विकेट, सामने वैभव, बाहरी किनारा और गेंद जाती हुई डीप थर्ड मैन पर, अच्छी फील्ड लेकिन एक ही रन। 2 गेंदों पर मात्र 2 ही रन आए हैं। 10 गेंदों का बिग खेल शेष है, 21 रनों की जरूरत है, 10 चेंडू 21 धावांची गरज। अगर ऑफ साइड पर ये बल्ला चलता है ना रुपेश सर, तो डिस्टेंस क्लियर हो सकता है। देखिए हवा का झोंका उसी छोर में बह रहा है, आपको ये ध्यान में रखना है। क्रिकेट, सचिन तेंदुलकर का एक बात मैं आपसे कहना चाहूंगा इस गेंद के बाद। सचिन तेंदुलकर जब भी मैदान पर प्रैक्टिस के लिए उतरते थे मैच के पहले, तब अपना रुमाल उठाकर हवा में लहराते थे और देखते थे हवा कहां से बह रही है। तो ये अच्छी बात है, ये आपको क्रिकेट सिखाता है, ये बारीकियां हैं क्रिकेट की दोस्तों। ओवर पिच, कवर्स के ऊपर से धाकड़ शॉट, ओहो हो, रोकने की कोशिश, लेकिन दूसरे अटेम्प्ट में पैर से गेंद लगने के कारण गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। डीजे थैंक यू डीजे। हीरो नंबर 1 का ये गाना करिश्मा कपूर और गोविंदा के ऊपर फिल्माया गया। स्कोर अब जाता हुआ 19 रनों पर, और 9 गेंदों पर अब भी 16 रनों की जरूरत, 9 चेंडू 16 धावांची गरज। हीरो नंबर 1 बनना होगा, कूली नंबर 1 बनना होगा, डॉन नंबर 1 बनना होगा, दबंग नंबर 1 बनना होगा। इस लेफ्टी खिलाड़ी को एडवांटेज है। ये तो देखा न हाय रे, सोचा न हाय रे, जैसे कमेंटेटर ने कहा कि हवा का रुख उसी जगह है, भरपूर फायदा उठाया। गेंद हुक शॉट के साथ फाइन लेग के ऊपर से 6 रन। डीजे थैंक यू, थैंक यू। ये देखिए हल्के हाथों से सिर्फ दिशा दी थी, और जैसे ही छक्का आया उसके बाद तुरंत सिंगल लिया। स्कोर इस सिंगल के साथ, हालांकि खराब थ्रो जरूर था, दूसरे की मांग हो रही थी, लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं। 1 ही रन आता हुआ इस गेंद पर, ये अच्छी बात है। आपको पता होना चाहिए कि हवा का रुख, जैसे हवा हमने बोला, वो झंडे देखिए बिल्कुल स्तब्ध, अब बह नहीं रही हवा, हवा ने भी अपने आप को रोक कर रखा है।
स्कोर अब जाता हुआ 26-26 पर। अभी अभी हमारा भारत का 72वां गणतंत्र दिवस हमने मनाया 26 जनवरी, और 26 तारीख को ही विजय शंकर का भी जन्मदिन होता है दोस्तों। विजय शंकर भारत के लिए आने वाले भविष्य। शॉर्ट पिच गेंद, शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल। जी हाँ, ये है नायक, ये नहीं है खलनायक। डीजे बंटी के इस 6 रन के साथ, थैंक यू डीजे, आपको मौका मिलेगा बजाने के लिए जैसे हम स्कोर बताते हैं। अब रन बने हैं इस गेंद पे 32 और मात्र 3 ही रनों की जरूरत। अरे भाई ये तो क्या हुआ, ये तो मैच को ही पलट दिया। पहले 12 गेंदों पर रन चाहिए थे लगभग 23, इस ओवर में 20 रन आए। अब बजाओ डीजे, 3 रनों की जरूरत। थैंक यू। 7 समुंदर पार करने की कोई जरूरत नहीं है, 3 रनों की ही जरूरत है। 3 रनों का समुंदर पार करना होगा। एक है अरब सागर, एक है बंगाल का सागर, एक है हिंदी महासागर। फुल टॉस और 6, नो डाउट ये लंबा छक्का, कमाल की धाकड़ पारी। खरबूजे को देखकर इस खरबूजे ने तो रंग ही बदल दिया। चलिए टॉस के लिए आए। थैंक यू डीजे, आपको बजाने का मौका मिलेगा। थैंक यू डीजे। 1 मिनट। रोहा डाय और राठी डाय, चलिए टॉस के लिए आइए। रोहा डाय और राठी डाय, दोनों ही डाय हैं। अब बजाओ डीजे।